नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. परवा आमच्याकडे अगदी वादळी पाऊस झाला जोरदार आणि त्याच्यामध्ये काही माझ्या कुंड्या पॅरापेट वॉलवर ज्या ठेवलेल्या होत्या ना त्या खाली पडल्या. त्यात ही मोगऱ्याची एक कुंडी आहे. तर आता मला याचं रिपोर्टिंग कंपल्सरी करायचे आणि अर्जंटली करायचे. तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे मोगऱ्याच्या झाडाची रिपोर्टिंग. त्याच्यासाठी माती कशी तयार करायची आणि कशा प्रकारे मी कुंडी भरून आणि ते झाड लावणार आहे याविषयीचा आपला व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी प्रोसेस व्यवस्थित लक्षात येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आता ह्या वर्षी ना इतका भयानक वादळी पाऊस चालू आहे. तर अशा उंचावर जर तुमच्या कुंड्या असतील ना, समजा पॅरापेट वॉलवर असतात ठेवलेल्या, बॅल्कनीमध्ये असतात ठेवलेल्या, तर त्या प्लीज तुम्ही लक्षपूर्वक म्हणजे त्या काढून घ्या खाली, किंवा मग त्या पडणार नाही अशी काळजी घ्या, नाहीतर फार मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. तर आता आपण बघू मोगऱ्याच्या झाडासाठी माती कशी तयार करायची. तर ही माझी कुंड्यांमधली माती आहे, जी मी उन्हाळ्यामध्ये अगदी पूर्णपणे सुकवून ठेवलेली आहे. म्हणजे 2 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये वाळवलेली. त्याच्यामुळे त्याच्यातली सगळी बुरशी किंवा काय कीड वगैरे असेल ते सगळं निघून गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे इथं खत आहे. तर खत मी 2 प्रकारचं घेतलेलं आहे, एक शेणखत आणि गांडूळ खत. शेणखत पण माझं जवळजवळ वर्षभर जुनं चांगलं कुजलेलं शेणखत आहे, अगदी मातीसारखं दिसतंय बघा ते. आणि मोगऱ्याला आपल्याला भरपूर फुलं पाहिजेत, तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला खत घालायचं आहे. त्यामुळे मी जवळजवळ मातीच्या इतकंच खत घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी वाळू टाकते. आता वाळूमुळं काय होतं, आपली माती अगदी भुरभुरीत होती आणि पाण्याचा निचरा होतो. त्याच्यानंतर ही थोडीशी निंबोळी पेंड पण आपल्या झाडाला खताचं पण काम करते आणि बुरशीनाशकाचं काम करते, किंवा काही कीड वगैरे असेल त्याच्यामध्ये ना ती राहत नाही. आणि तुम्ही याच्यात फंगीसाईड पावडर किंवा हळद पण घालू शकता. आणि आता ही चांगली माती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर माझा एक व्हिडिओ येऊन गेला आहे बघा, माती म्हणजे सगळ्या प्रकारचे झाडं लावण्यासाठी माती कशी तयार करायची. अतिशय सविस्तर व्हिडिओ आहे तो. तुम्ही जर अजून बघितला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पण नक्की बघा. आणि कुठल्याही प्रकारचं झाड लावण्यासाठी कुंडी कशी तयार करायची किंवा कशी भरायची आणि झाड लावायचं, हा पण व्हिडिओ माझा आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर आता या कुंडीला आपल्याला माहिती आहे, सगळ्या कुंड्यांना खालून छिद्र पाहिजे. मातीची कुंडी असेल तर उत्तम. माझ्याकडं प्लास्टिकची कुंडी आहे. आता मातीच्या कुंड्या आमच्याकडं मिळतच नाहीत, त्यामुळं आता पर्याय नाही प्लास्टिकच्या कुंडीला. आणि ह्या उचलायला पण सोप्या पडतात. तर ह्या प्लास्टिकच्या कुंडीला छिद्र आहेत खाली. नेहमीप्रमाणे आता आपल्याला कुंडी भरायची आहे, हे सगळे छिद्र मी बंद करून घेणार आहे. ते त्याच्यासाठी विटांचे तुकडे किंवा खापराचे तुकडे असतात, किंवा अगदी नारळाच्या करवंट्या असतात ना, त्याचे तुकडे पण चालतात. तर त्यांनी असं हे छिद्र सगळे बंद करून घ्यायचे. याच्यामुळे होतं काय, की आपली जी माती आहे ना ती वाहून नाही जात. नाही तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पाणी घालतो किंवा कोरडी माती पण त्या छिद्रांमधनं अगदी बाहेर येत राहते. तुमची जर माती भुसभुशीत असेल ना तर ती लगेच बाहेर येते. आणि माझ्या कुंड्यांमधली माती तुम्ही नेहमी मी व्हिडिओमध्ये पण दाखवत असते बघा, अशी भुसभुशीत असते, अशी हातात घेतली तरी पटकन येते आणि खाली पडते. तर कोरडी माती असेल ना तर लगेच सहजासहजी निघून येते. झाडं लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माती असते. आता त्या खापराच्या तुकड्यांवर आपल्याला टाकायचा आहे थोडासा वाळलेला पालापाचोळा. हे मी वाळलेले पानं आणलेले आहेत, गोळा करून ठेवलेले आहेत. हे मला बरेच दिवस जाणार आहेत. मी भरपूर पानं असे जमा करून ठेवते. उन्हाळ्यामध्ये काय करायचं, असं झाडाखाली वगैरे पालापाचोळा पडलेला असतो, पानगळ होते बघा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, तेव्हा हे सगळे पानं गोळा करून ठेवायचे. आपल्याला आपल्या घरी थोडेच आपल्याला एवढे पानं मिळणार आहेत, पण गल्लीमध्ये झाड असतं, पार्कमध्ये असतं, शेजारी असतं, तर असं ते पानं, वाळलेले पानं गोळा करून घ्यायचे आपण आणि गोणी भरून ठेवून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला दाबून दाबून ही माती भरायची, याच्यामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायची. त्याच्यामध्ये अजिबात एअर पॉकेट्स राहिले नाही पाहिजे. आणि आता मला हे झाड कुंडीमधनं काढून घ्यायचं आहे. आता बघा हे झाड मी काढलं. आता हे माझं काही खूप जुनं झाड नाही, हे मी मागच्या वर्षीच लावलं झाड आहे, त्यामुळे फार काही त्याचं रूट बाउंड वगैरे झालेलं नाही. समजा रूट बाउंड असेल ना तर मग त्याच्या मुळ्या वगैरे कापता येतात. मला वाटतं फेब्रुवारी एंडला किंवा मार्चमध्ये तो पण व्हिडिओ टाकलेला आहे, की मोगऱ्याच्या मुळ्यांची छाटणी कशी करायची, वरनं कशी छाटणी करायची, आणि मग तुम्हाला ते झाड कसं लावायचं कुंडीमध्ये. मोगऱ्याच्या झाडाची दरवर्षी रिपोर्टिंग करा आणि छाटणी करा, तुम्हाला भरपूर फुलं मिळतात. छाटणी अगदी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आता हे सगळ्या मध्यभागी झाड ठेवलं आहे आपण, कडेने व्यवस्थित माती दाबून घेतोय. मोगऱ्याची एक काळजी घ्यायची, आपल्याला झाडाला 6 ते 7 तास ऊन मिळालं पाहिजे, कमीत कमी 5 तास ऊन मिळालं पाहिजे. आणि वेळोवेळी त्याचे वाळलेल्या फांद्या असतील, खराब पानं असतील किंवा फुलं येऊन गेलेला जो भाग असतो ना,
ते वाळलेले शेंडे ते काढून टाकायचे आपल्याला. आता हे झाड पण आपण अगदी स्वच्छ करून घेणार आहोत. सगळी त्याची काटछाट करून घ्यायची, वाळलेली खराब पानं काढायची. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या झाडाची एनर्जी ना नवीन फुलं येण्यामध्ये, नवीन पानं येण्यामध्ये झाडाची खर्च होती. नाहीतर ते पानं आहेत ना ते पूर्ण सुकवायचे, मग ते गळणार. त्याच्यापेक्षा मग आपण हे काम करून घ्यायचं. अशा प्रकारे बघा आता हे सगळं काढून टाकायचं. फुलं येऊन गेल्यानंतर आहे ना तो भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे. ते असे मागचं त्याला लटकून असतं बघा फांद्यांच्या टोकाला, हे बघा हे असं, हे सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणजे मग त्याच्या खालनं नवीन फांद्या फुटतात आणि त्याच्यावर भरपूर फुलं लागतात. तर मोगऱ्याचं झाड असो, गुलाबाचं झाड असो, फुलं येऊन गेले ना एकदा की त्याची सॉफ्ट प्रूनिंग करायची, शेंडे शेंडे कट करत चालायचं, म्हणजे भरपूर फुलं मिळतील तुम्हाला. माझे मोगऱ्यावरचे व्हिडिओ बघा तुम्ही, एवढे फुलं लागलेले आहेत ना, म्हणजे लिमिट नाही, मोजता येत नाही इतके फुलं लागलेले असतात. आणि दर 15 दिवसांनी आता काय करायचं आहे आपल्याला, याला कुठलं ना कुठलं लिक्विड खत करून द्या तुम्ही. महिन्यातून एकदा परत त्याला मुठभर शेणखत घाला किंवा गांडूळ खत घाला. गांडूळ खत बेस्ट आहे एकदम. तर मग गांडूळ खत घालत राहायचं. पण सर्वांनाच अवेलेबल असं नाही ना, मग तुम्ही कांद्याच्या साली असतात, केळीचे साली असतात, त्या पाण्यामध्ये भिजवायच्या, ते पाणी घालायचं. कधीतरी चहा पावडरचं पाणी करून घाला. ते ॲसिडिक सॉईल आवडते मोगऱ्याला, त्याच्यामुळे फुलं येण्याचं प्रमाण वाढतं. तर अशा प्रकारे मोगऱ्याची आपल्याला वर्षभर काळजी घ्यायची. तर तुम्हाला मोगऱ्यावर अगदी वर्षभर, म्हणजे एक बहर संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असं चालूच राहतात फुलं. फक्त थंडीमध्ये त्याचे फुलं कमी पडतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हॅपी गार्डनिंग.